जाता बी जाता निघून आला रे बाबा या डोण्याच्या वाडीला. दोन भावांचा काय विचार चालू झाला या डोण्याच्या वाडीला. दोन भावाचा विचार चालला, दोन भाऊ एकमेकाला काय लागलं म्हणायला. या गावाला काहीतरी किरत निर्माण करायला पाहिजे म्हणून त्या दोन देवाने काय केलं त्या जाग्याला. डोण्याच्या वाडीचा बिरोबा म्हणून आधी निर्माण केली या डोण्याच्या वाडीला. जोडीच्या देवाने गाव सोडलं, जाता बी जाता रंगीत बाल्याचं द्याव निघून चाललं त्या ठिकाण्याला. गराड घोड्याचं द्याव गराड घोड्यावर बसायला, गराड घोडा देवाचा वाटला लागला. जाऊ कुठं चाललं त्या पहिल्या सदेवाला. जाता बारे जाता रे, जाता बारे जाता रे, कुठं निघून, कुठं निघून. देवाने डोण्याची वाडी गाव सोडलं, जाता बी जाता जोडीचं देवाने उन्हाला रे बाबा या रेंदाळ गावाला. रेंदाळ गावाला रे गावा वळल्या बाजूला देवानं काय प्रकार लागला घडायला देवा गेला. गावा वहिल्या बाजूला या रेंदाळ गावाला उतार खड्याला जोडीच्या देवाने गरुड घोडा चरायसाठी सोडला त्या ठिकाणाला. उतार कड्याला देवाने सोडला देवा गेला. गरुड घोडा करत असताना काय प्रकार घडला या रेंदाळ गावाला. गराड घोडा लागला या चरायला, परत एक पाऊस पडत्याला चिरका उठल्याला रेंदाळच्या मालाला देवा गेला. या वारूच्या तोंडामध्ये बिरापाच्या वारूच्या तोंडामध्ये चरा चरा बोलू लागला या पहिल्या सती धर्माला. रेंदाळ गावाला बाबा रे रेंदाळ गावाला, रेंदाळ गावाला, बाबा रे रेंदाळ गावाला. वारूच्या वारूच्या तोंडात बाबा रे सोनायला लागेला. विचार केला मनाला बाबा रे विचार केला देणाला. काय प्रकार लागला घडायला देवा गेला. या रेंदाळ गावाला सापाच्या वारूच्या तोंडामध्ये हिरवा गार तरा 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 बोलू लागला त्या ठिकाणाला. त्या बिरापाच्या असणाऱ्या वारूच्या तोंडात चारा लागला वाजायला. काय लागलं होतं बोलायला मात्र या जाग्याला. या दोन भावाने मनाचा विचार केला. आता या रेंदाळ गावाला काहीतरी किरत निर्माण करायला पाहिजे.
युग जाईल कलियुगापर्यंत टिकलं पाहिजे या गावाला. म्हणून त्या रेंदाळला काय देवाने केलं त्या जाग्याला हिरवागार चरा 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 बोलू लागला म्हणून या रेंदाळ गावाला चिरकांचिदाची गादी निर्माण केली रे बाबा त्या ठिकाण्याला. चिरकान शिदाची गादी देवाने स्थापन केली. दोन देवाने विचार मनाचा केला प्रकार काय घडला त्या जाग्याला. देव नांदले गावाला गाव भंजल या देवाला. जोडीच्या देवाने चिरकांचिदाची गादी निर्माण केली. दोन भावांनी रेंदाळ गाव सोडलं त्या ठिकाण्याला. गरड घोड्याचं द्याव गरड घोड्यावर बसायला वाट लागलं चालायला देवाचा गरड घोडा घेऊन कुठं पोचला मात्र निघून या बघा चालला चालला मारे गाला लागला. निघून या बघा चालला चालला मारे गाला लागला. जोडीच्या देवाने रेंदाळ गाव सोडलं. जाता बी जाता रंगीत भाल्याचं गरड घोड्याचं जोडीचं देव निघून आलं रे बाबा या उपरीच्या माळाला. उपरीच्या माळाला आणि गावावल्या बाजूला पटंगण माळानं द्याव ते चाललं त्या जाग्याला. त्यावेळी देव जाऊ लागलं. पण या दोन भावांची आठवण झाली कुणाला या उपरी गावाला. त्याच उपरी गावाला आणि देवांच्या बहिणीला अरे जगन मातेला आणि अंबिका देवीला त्या जाग्याला. या अंबिका मातेला या इटुगुरूची आठवण झाली. माझे भाऊ की ग मला बिन भेटता जाऊ लागले म्हणू लागले त्या ठिकाण्याला. भावासने आठवण पाहिजे करायला म्हणून त्या बहिणीनं मावचा टोळ तयार केला त्या जाग्याला. मावाचा टोळ तयार केला. गरड घोड्याच्या आडवं सोडला. कुठं तरी त्या निमित्तानं मला भाऊ भेटायची म्हणू लागली. म्हणून त्या गरड घोड्याच्या आडवा सोडला त्या जाग्याला. दोन भावांनी मनाचा विचार केला या उपरी माळाला. आणि प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयोगाला. दोन भावांचा विचार झाला. देव विठ्ठल यो पंढरीचा महाराज या तान्या बिरापाला काय बोलतो रे बाबा उपरीच्या माळाला. बोलायला लागला माझा
चालला मात्री द्याला गेला या मावाच्या बहिणीनं टोळा आडवा सोडला या आहा आता बहिणीला भेटून जायला पाहिजे म्हणून लागलं म्हणून दोन देवाचा विचार चालला त्याचा गेला गरड घोड्याचं रंगीत भाल्याचं द्याव आहा या उपरी मळाला दोघांचा विचार चालला यो देव विठ्ठल पंढरीचा महाराज काय म्हणतोय तान्या बिरापाला काय लागला या म्हणायला त्याचा गेला हे दादा बिरापा आहा तर असं करतो हा तर उपरी गावामध्ये जातो आणि अंबिका माताला जरा भरणीला भेटून येतो म्हणू लागला एवढं म्हणल्याबरोबर सांगितलं भावाला आणि असणारा देवा त्याचा गेला बघा हा या तान्या बिरापाचा निरोप घेतला होय होय पंढरीचा विठ्ठल देव महाराज आहा जाता बी जाता निघून चालला रे बाबा या उपरी गावाला अंबिका माताच्या रावळाला देवीच्या बघाया रावळा देवीच्या रावळाला वनियाच्या रावळाला वनियाच्या रावळाला दिवस लागल पडल जीवा लागा तान्यार माझ्या या भेटी लागा तान्यार माझ्या या भेटी लागा उपरी बाबार मला कुंभज हाईर गाव जागा अमर दादा यो नाव जागा घोद्याच्या हाईर माझ्या या देवा जागा पुंडरहीवर खाना जागा जगतीर दादा या गेली देवाला बाबा रे भटी गेली देवाला गाले कमळ सावलीला माझ्या रे बोल्या भगताला ते विठ्ठल या बनीच्या भेटीसाठी निघून गेला उपरी गावामध्ये पण काय प्रकार घडला या उपरी गावाला काही घडलं मात्र ज्याला गेला देव विठ्ठल हे पंढरीचा महाराज निरोप घेऊन बिरापाचा आलाय दादा जरा जाऊन म्हटलं उपरीत जाऊन येतो म्हणजे आलाय ते इकडे 3 दिवस इकडेच गुतला असं सांगून देवाला मात्र ज्याला गेला इंटा पडली जीवाला रे बाबा या तान्या बिरापाला त्या तान्या देवाला
कोड पडल 3 दिवस झालं अजून भाऊ नाही आता मात्र त्याचा गेला म्हणून कान्या बिरापाने उपरीचा माळा सोडला जाता बिरापाने उन्हाला या उपरी गावाला तर जाऊन पोचला बनवीच्या रावला दादाच्या जवळ गेला प्रकार काय घडला त्या पहिल्या सटेवर हे दादा विठ्ठला फणीचा निरोप गुणी येतो म्हणून आलाय तर इकडेच काय म्हणू लागला त्या ठिकाणी आला एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला भण काय बोलते त्या दोन भावाला दादा दादा म्हणती या, दादा दादा म्हणती या, दोघा जण भावाला भावाला रे दादा दादा म्हणती या, म्हणती या, दादा दादा म्हणती या, म्हणती या. इथं पाहिजे रायाला रायाला गा, इथं पाहिजे रायाला रायाला गा. ओढ पडलं जीवाला जीवाला गा, ओढ पडलं जीवाला जीवाला गा, उड्याच्या भावाला भावाला गा, उड्याच्या भावाला भावाला गा. आलायो लागला गा, सांगाया लागला गा, बोलाया लागले गा, सांगाया लागले गा. आय प्रकार लागला घडायला त्याचा गेला या लाडक्या बहिणीनं हात धरला त्या ठिकाणी आला. हातदारला म्हणेन बहिण काय बोलते त्या पहिल्या सतयोगाला या दोन